बॅक टू माय चॅनल आणि पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही बनवतोय म्हणजे आज आमच्या दोघी पाहुणे आलेत, मावशीच्या पोरी मीन्स शिवा लोणचा. हाय गाईज. अरे तर आम्ही आज राजमा बनवतोय. आम्ही म्हणजे लोचन दीदी बनवते, ठीक आहे. तर आता वाजल्यात, किती वाजल्यात गाईज? गाईज 2:30 झाल्यात, दुपारचे 2:30. तरी आमचं अजून जेवण आमचं जेवण नाही झालंय. मीन्स आता आम्ही फोडणीला देतोय, ठीक आहे. फक्त राजमा शिजवून झालाय, तर फोडणी बघूया कसं देतोय गाईज. तर शोधून आम्हाला केळं भेटलंय, ग्रीनवाला, ते पण मोठा केळा. तर आपण राजमा बघूया. हे बघा. ओके ओके. तर कांदा शिजणे कुठं आला आहे आणि इकडे थोडंसं कटिंग चॉपिंग चालू आहे, तर मी दाखवते थांबा. हे बघा, हे पण सर्व हे पण सर्व लोणचाच करते. आणि तुम्हाला मी आमची कामं सांगते सर्व, ठीक आहे. कोण कोण काय काय. सर्वप्रथम शेफ आहे आमची लोचन थळे. सध्या तरी हिला काही काम नाही आहे, हिला ठेवले चॉपिंग करायला, पण ही करत नाही. आणि ही आहे भांडी घासायला, ठीक आहे. मी आहे ब्लॉगर आणि हिला काय काम द्यायचं? पाणी भरायचे बॉटल्स वगैरे ही भरणार आहे, ठीक आहे. तर जसं मी मगाशी बोलले की छकुली भांडी घासायला आहे, तर छकुली तिचं काम एकदम चांगल्या प्रकारे करत आहे गाईस. मी बोलले ना ग कि तू तर गाइस बिरिस्ता चालू है और वो जरा सा जल गया है. ठीक आहे पण ठीक आहे, जाऊ दे गाईस. 3 वाजले बरोबर. 3ला 5 मिनिटं बाकी आहेत. लोकांचा चहाचा टाइम होईल, पण आमचं अजून जेवणच नाही झाले. हाय काका. शिविन नागर त्याच्यामध्ये है ना. खूप त्रास म्हणजे ते सिरियल यार, काय ते कोण माया. पण बेहद सीझन 2 बघितलं, 1 नाही बघितलं. हा का. करावं पण एवढं नाही करावं. एकटीवर सर्व टाकले आणि सर्व असे बसल्यात बघा. सॉरी हिचं ठीक आहे, हिचं समजू शकते, भांडी घासते. पण ह्यांचं काय हे बघा. बिचारी लोणचं आमची. नाही ठीक आहे, पण ठीक आहे. जो बनवेल, जो जेवण करेल तोच कापेल, तोच सर्व करेल. पण आम्ही कसं माहिती का, सर्वांनी काम वाटून घेतलेलं, पण कोण ते कामा मीन्स वाटून काही फायदा नाहीये. फक्त छकुली तिचं काम करते आणि लोणचं तिचं काम करते. बाकी सर्व बसूनच आहेत. तिला पगार भेटणार आहे, छकुलीला पगार भेटणार आहे. तर गाईस तो जळलेला कांदा आपण वाटून घेऊया. चलो. टोमॅटो कापलाय व बिचारीने. आता काय करायचं? हा, वाटायचं. टोमॅटो पण वाटायचंय, ठीक आहे. तर गाईज याच्यामध्ये आपण कांदा फ्राय केला, त्याच्यामध्येच तेल टाकले आणि आता 1 टेबलस्पून जिरा. त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे. हात स्पून आहे. सर्व खडे मसाले टाकलेत, ठीक आहे. दालचिनी हां, चेचायला दिलं. नाव नाही माहिती रे तेव्हा. तेजपत्ता माहिती आहे, जिरा माहिती आहे, तो एक लाकूड असतो तो माहिती आहे. आणि हे इथे हे काय आहे? तोड नको टाकू. बडी इलायची, बडी इलायची, वेलची. आता हे थोडंसं हे केलं तर 3 टेबलस्पून आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार. ही आलं लसणाची पेस्ट स्पेशल आहे, मीन्स आलं लसूण सिक्रेट रेसिपी. आलं लसण त्याच्यामध्ये आता आपण हळदी टाकूया गाईज. फक्त हळद टाकायची. हो, थोडंसं आलं लसणाला तेल सुटून देऊया, मग त्याच्यानंतरला हळद टाकूया. कमी गॅसवरच करायचा. कमी गॅसवर केलं ना की कसं त्याला अजून टेस्ट येतं, ठीक आहे. तर वेट ना जरा हातमध्ये घालते.
तर त्याच्यामध्ये आपण आता काय बोलतो त्याला, हळदी टाकले, हलवायचं आणि मग टोमॅटोची प्युरी, जे टोमॅटो आपण मगाशी वाटलं आहे, ठीक आहे. हां चलो टोमॅटो ते पण हलवायचा, त्याला तेल सुटेपर्यंत शिजवूयात, ठीक आहे. त्याच्याच बरोबर आपण नमक पण टाकूया गाईज. हलवला आणि आता जिरा पावडर टाकतोय. आपला घरचा आगरी मसाला टाक. अजून नाही, तिखट नसेल तर रासभर टाका, तिखट असेल तर थोडासाच टाका. ओके, आता हे आपण परत हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया, ठीक आहे. त्याच्यामध्ये गरम मसाला पावडर, हां ओके, गरम मसाला पावडर. हाँ, आता अभी हम मसाले को भूनेंगे. स्लो गॅसवरच लक्ष देऊ द्या की आपल्याला स्लो गॅसवरच करायचे. ओके. तर गाईज याच्यामध्ये आपण अजून एक वाटलेला कांदा ॲड केलाय, जो मगाशी शिजवून वाटलेला तो. ऐक गाईज, जुगाड धण्याची पूड नाही आमच्याकडे, म्हणून तो जुगाड करायचा घेतलाय. हां, धण्याची पावडर, हे आम्ही थोडासा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्पेशल मसाला, म्हणजे काय माहिती का, बिर्याणी मसाला. तर याच्यामध्ये सर्व मसाले वगैरे ॲड करून झाले आहेत. थोडा वेळ आपण ते शिजवत ठेवूया. ठेव टाक. बस गाईज, मयंकला बघा एवढ्या गरमीतून अंगावर चादर घेऊन झोपलाय. ठीक आहे, तर आम्ही पण गरमीतून एकदम मरून आता सध्या AC मध्ये आलोय. तर कैसा वाटते तुम लोग को सबको? असं हाय कर ना. आमच्या तिथे मसाला शिजतोय म्हणून आम्ही थोडंसं रेस्ट घ्यायला आलो मध्ये. मीन्स खूप गरम होते म्हणून मध्ये आलो. जन्नत में आ गई. येस, मयंक एकदम जन्नत नाही, सॉरी, हा स्वर्ग, बरोबर, आपला स्वर्ग असतो म्हणून आम्ही स्वर्गात आलोय. तर गाईज बघा, राजमा टाकलाय आणि त्याच्यामध्ये पाणी पण ऍड केलंय, थोडंसं ते उकळवायला ठेवलंय. किती मिनिटं ठेवायचंय? 25 ते 30 मिनिटं, म्हणजे अर्धा तास पकडून चला. अजून आम्हाला जेवायला 4:30 वाजणार आहेत. चलो बाय बाय. चला गाईज, तर सभा आमची बाहेर भरली आता. तर आता आम्ही ते उकळवायला ठेवलंय सध्या. जाऊ दे, मी तुम्हाला सर्व झाल्यावरच दाखवेन. हमारे सबको जाम भूक लगी है, कभी होएगा पता नहीं. 4:30 वाजने वाले अभी, म्हणजे 4:30 वाजतील होता बजने वाले हैं. ठीक आहे, असो, एक दिवस चालतं. हिला पण बघा. तर 4:30 वाजणार आहे बनवायला आणि अजून आम्ही हे डिसाईड नाही केलं की ते खायचं कशाने. आणि आमच्यात एक गेस्ट येते, जी सुजुका शहा, म्हणजे माझी मम्मी. तिला असं वाटलं की पूर्ण सगळं रेडी आहे. मला विचारते माझ्यासाठी आहे का उरलेलं. हा, ये झालंय आमचं सर्व. तर ती आता येईल आणि आम्हाला शिव्या घालणार आहे. असो, सवय झाले. थांब ना गाईज, गेस्ट आले आमची आणि तुमचं आमच्या म्हात्रे फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि गाईज, तुम्हाला एक अजून खुशखबरी द्यायचं आहे. अरे थांब ना मम्मी, खुशखबरी द्यायची की राजमा अजून तयारच नाही झालाय. म्हणजे तू अशी झाली. अरे बाबा, नाही झालंय बघ कसं काय. मग कढी खा, कढी चावल घे.
एक करताना तुम्ही 5 वाजवून येतो. तिथे खूप मीठ आहेत. तुला काय खायचं नको. आम्ही 3 वाजता जेवलेलो त्या दिवशी. ते 3 वाजता, हा 3 वाजता बरोबर. सर्व करता करता 4 वाजले. काय आम्हाला सवय आहे बाबा. मला तुम्ही करा. नाही ठीक आहे. आणि मग अशी आईला खायचं कसं, आईला पीठ बनायला सांगू आणि वडे करू. मस्त मला येतं. आपणच करूया. हा मला पण येतात. भाकऱ्या करायच्या का? नको. मग वडे आणि चिकन ठीक, वडे आणि चिकन. आणि थोडंसं भात. म्हणजे उद्या रात्रीचं प्लॅन आहे ना. आजचं काय? आजचं नाही. आजचं वैरेशला बोलवा आता. मग हा त्याला कॉल कर. त्याला फोटो बिटो पाठवायचं. मयुरेश तू जर व्हिडिओ बघत असशील तर उद्याच्या उद्या लवकरात लवकर यायचं घरी. हा तू ब्लॉग नाही बघत. बघ ना प्लीज. नाही बघत. ही क्लिप पाठव त्याला. बघ ना प्लीज. म्हणजे तुझ्यासाठी काय स्पेशल बोललंय त्या ब्लॉग मध्ये. यो एक ब्लॉग बघ. जाऊ दे. माझं डोकं दुखतंय. माझं पण दुखते जाम. सध्या म्हाताऱ्या जवान आणि जवान म्हाताऱ्या होत चालल्या. ठीक आहे. ठीक आहे. हा मी पागल होतीच ती व्हायला काय नाही तर काय. तू वेडी आहेस का वेडी? हा टेबल फॅन आहे तो. सर्व माणसांनी झाडं कापली. झाडं कापली. माणूस नाही. आम्ही नाही कापलं. ती माणूस नाही. ए नाही रे, आमच्याकडे खूप झाड आहेत. एवढं डोंगर चांगलं होतं. त्याच्या डोंगराला पुन्हा सिमेंट करून टाकलं. नाही तर काय. आम्ही नाही केलंय. ते जे मच्छी लावले तर त्यांना अशी कापलं. तुम्हाला त्यांच्या विरोधात असं आमची जागाच आहे ना. आम्ही त्यांच्या विरोधात उभे राहून आम्ही काय करायचं? अशी झाडं बिडं कापली. तुम्ही ते ह्यांना बोलायला पाहिजे. झाडच नव्हती तिथे. होती रोपटं. मग तरी पण ते झाड होतं. काय होतं, लिव्हिंग थिंग होती ती. तुम्ही कंप्लेंट केली त्याला पकडले. असं मरणार होती. त्यांचा सीझन गेल्यावर. सीझन गेला पण नंतर नेचरला तुम्ही मारलं. नेचरला त्याच्या आतमध्ये किडे असतात. असतात. जर तुम्ही व्लॉग बघताय तर आम्हाला यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट करायची. ज्यांनी केलंय त्यांच्या अगेन्स्ट. अरे बाई आपले लहानपणी किती मस्त खायचं नाही. ते जाऊ दे. तुम्ही व्लॉग बघता पण लाईक का नाही करत? मला ते समजत नाही. लाईक शेअर कमेंट जायला कंटाळत. असं लाईक मध्ये असं जायचं बघा. ते कसं सर्कल जायचं. बाई केवढी जण बघतात पण लाईकच नाही करत माहितीये का? आणि मला बोलतात पण रस्त्यात भेटल्यावर. डिसलाईक करतात. ब्लॉग कसा होता? हा मस्त होता. लाईक केलं नाही. नाही तर काय. गाईज लोचन दिदी ताट घेऊन बस. कारण की आम्ही लेट ते मसाला भाजत होते. राजमा. तुला काय त्रास होतोय मम्मी? रात्री विसरलं भिजत घालायला. मग सकाळी उठलो तेव्हा ते गरम गरम पाण्यामध्ये घातले. ते पण किती वाजता? 11 वाजता. 11 की 12 वाजता. मग त्याच्यात गाईज तुम्हाला असं वाटत असेल आम्हीच पागल आहेत पण आमच्या मम्मी लोक पण पागल आहेत माहितीये. आमची ती मामीच एक शाणी आहे जी बाकी सर्व येडे आहेत. गाईज परफेक्ट 4:04 झाल्यात आणि आता आमचा राजमा हा रेडी आहे. तर थांबा. चलो गाईज राजमा रेडी आहे. तुम्ही पण या खायला. लोकांना पण बोलवा. सर्वांनी या. आमचं चहाचं टाईम झालं आहे आणि आम्ही आता जेवतोय. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. बाय बाय.